सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खटाव तालुक्यात अटीतटीच्या लढत्या झाल्या। दिनांक 7 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली। खटाव तालुक्यात एकूण 7 जिल्हा परिषद गट तर 14 पंचायत समिती गण आहेत। दरम्यान खटाव तालुक्यातील या निवडणुकींचा अतिशय धक्कादायक निकाल लागला असून यामध्ये अनेक दिग्गजांना पराभूत व्हावं लागलं आहे। बुध जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लता अविनाश कर्णे विजयी झाले आहेत। बुध पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या शामली सागर साळुंके विजयी झाल्या आहेत, तर डिस्कळ पंचायत समिती गणातून भाजपाच्या रेश्मा शिवाजी शेडगे विजयी झाले आहेत। खटाव जिल्हा परिषद गटात आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी प्रियाताई महेश शिंदे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत। प्रियाताई शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांचा पराभव केला। खटाव पंचायत समिती गणात भाजपाचे शशिकांत रोमण तर पुसेगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहल गौरव जाधव यांचा विजयी झाला। कातर खटाव मतदारसंघात भाजपाचे धनंजय गोरखनाथ चव्हाण विजयी झाले आहेत। त्यांनी राष्ट्रवादीचे अभय जगताप यांचा पराभव केला। सभापती पदाच्या अनुसूचित जाती राखीव मधून भाजपा उमेदवार वनिता दुबळे या कातर खटाव मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत। दरुज पंचायत समिती गणातून भाजपाचे हनुमंत बोटे विजयी झाले आहेत। निमसोड जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे विजयी झाले असून त्यांनी भाजपाचे नंदकुमार मोरे यांचा पराभव केला। निमसोड पंचायत समिती गणात भाजपाच्या वैशाली शशिकांत मोरे विजयी झाले आहेत, तर गुरसाळे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे महेश वाघ विजयी झाले आहेत। औंध परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा योगेश फडतरे विजयी झाले असून त्यांनी भाजपाच्या भारती अंकुश गोरे यांचा निसटता पराभव केला। यावेळी फेर मतमोजणी करण्यात आली। औंध पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे शुभम शिंदे विजयी झाले आहेत। सिद्धेश्वर कुरुली पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे मनोज देशमुख विजयी झाले। पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या तेजस्वी विक्रमशील कदम विजयी झाल्यात। पुसेसावळी पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे संग्राम चंद्रकांत कदम विजयी झाले, तर म्हसुर्णे पंचायत समिती गणात भाजपाच्या प्रगती कोकाटे पाटील विजयी झाल्या। मायनी जिल्हा परिषद गटात मात्र सत्तांतर झालं असून सलग 4 वेळा निवडून आलेले राष्ट्रवादीचे सुरेंद्र गुदगे पराभूत झाले आहेत। भाजपाचे अॅडव्होकेट सुरेश पाटील यांनी त्यांचा पराभव केला। मायनी पंचायत समिती गणात भाजपाच्या अनिता कोळी तर कलेढोन पंचायत समिती गणात भाजपाचे प्रसाद जुगदर विजयी झाले आहेत। एकंदरीत खटाव तालुक्यात 7 जिल्हा परिषद गटांमध्ये 4 जिल्हा परिषद गट भाजपाकडे तर 3 जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीकडे गेले आहेत। पंचायत समिती निवडणुकीत एकूण 14 गणांपैकी 8 पंचायत समिती गणात भाजपाचे उमेदवार निवडून आले, तर 6 पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत। खटाव तालुका पंचायत समितीवर सभापती पदासह 8 सदस्य निवडून आल्याने भाजपाचा झेंडा लागला आहे। वडूज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली। नमस्कार। आज गेले 2 महिन्याचा काळ गेला इलेक्शनचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या। औंध गटातून आमच्या लाडक्या मनीषाताई जिल्हा परिषदला उमेदवारी होती। सिद्धेश्वर कुरुली गणातून मी मनोज देशमुख आणि औंध गणातून आमचा धाकटा भाऊ शुभम शिंदे या आमच्या तिघांच्या उमेदवारी औंध गटातून होत्या। तुम्हाला तर माहिती आहे की हाय व्होल्टेज निवडणूक ही होती, जिथं की एक दिग्गज मंत्र्यांच्या वहिनी आमच्या गटाला मनीषाताईंबरोबर उभ्या होत्या। त्याच पद्धतीनं गणाच्या दोन्ही सीट आमच्या बरोबर BJPच्या सीट होत्या। आज त्याचा निकाल लागला। निकाल पण खूप छान पद्धतीने लागलाय। जे काही उमेदवारी आम्हाला राष्ट्रवादी पक्षाकडून मिळाली, अजितदादांच्या माध्यमातून आमच्या उमेदवारी आल्या होत्या। जिल्हा परिषदच्या मनीषाताई गणाच्या मी आणि शुभम। अजितदादांनी ह्या उमेदवारी फायनल केल्या आणि अजितदादांची दुर्घटना घडली, त्यात अजितदादांचं निधन झालं। ह्या उमेदवारी देताना अजितदादांनी तरुण पिढीला पुढे आणायचा हा विचार पुढे आणला होता। त्याच पद्धतीने गायत्री देवींनी आम्हाला ह्या उमेदवारी देण्याकरता दादांकडे शिफारस केली होती आणि अशा पद्धतीने निवडणूक लढून आज आम्ही चांगल्या मताधिक्याने गणातून निवडून आलो। मनीषाताईंचे इलेक्शन बघता अतिशय घासून असं इलेक्शन झालं आणि मनीषाताई 50-55 मतांनी निवडून आल्या। ह्या विजयाचं श्रेय मी सर्व मतदार बंधूंना भगिनींना देतो। त्याच पद्धतीनं आम्हाला ज्यांनी या मतदारसंघामध्ये मदत केली आणि ज्या उमेदवारी मिळण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला
अशा गायत्री देवी पंतप्रतिनिधी प्रभाकर गाडगे साहेब, त्याच पद्धतीनं आम्हाला मदत केलेली शेतकरी संघटना, सगळ्यात महत्त्वाचं शेखर गोरेंच्या ग्रुपनं जे आमच्याबरोबर काम केलं त्यांचे आम्ही विशेषतः आभार मानायची आमची इच्छा आहे. त्याच पद्धतीनं आमच्या मागं एक खंबीर काना म्हणून वगैरे आले प्रभाकर गाडगे साहेब आणि प्रभाकर देशमुख साहेब. त्याच पद्धतीनं तुतारीच्या आपली जी राष्ट्रवादी पार्टी आहे ती संपूर्ण पार्टी म्हणजे थोडक्यात काय धनशक्ती वर्सेस जनशक्ती, एक अख्खी पार्टी धनशक्तीची एका साईडला आणि आम्ही जनशक्ती म्हणून सर्वजण एकत्र आलो. सर्वांनी आम्हाला जो पाठिंबा दिला त्याच पाठिंब्यावर आम्ही हा विजय मिळवू शकलो. निश्चितच आमचा हा विजय येणाऱ्या विकासाची नांदी असेल. मनीषाला एक जिल्हा परिषदच्या मार्गात त्या गोष्टी सगळ्या मार्गी लावतील. आम्ही पंचायत समिती मी आहे, शुभम आहे व इथं सर्वजण आम्ही आहोत. खटाव तालुक्याचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल त्याच्यामध्ये आमचा जास्त रस राहील आणि आम्हाला निवडून दिल्याबद्दल परत सर्व मतदार बंधू भगिनींचे आम्ही आभार मानतो. सर्व मतदार बंधूंना नमस्कार. मतदार बंधूंना आणि भगिनींना आभार. आज आम्ही दुर्ग जिल्हा परिषद गट या गटाच्या माध्यमातून निवडणूक अजितदादा पवार गट आणि शरद पवार गट या माध्यमातून आम्ही घड्याळ चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समिती डिस्कळगाव अशी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये आम्हाला जिल्हा परिषद गटात चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आणि 1781 मतांना अशा प्रचंड मतांनी आमचे जिल्हा परिषदच्या कॅन्डिडेट लता करणे या निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर आमचे दूध गटाचे उमेदवार सागरभाऊ साळुंके यांच्या मिसेस श्यामली सागर साळुंके या पण चांगल्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. फक्त जाता जाता आमचा सिंह म्हणतात ना की गड आला पण सिंह गेला. डिस्कळ घरातील आमचे डॉक्टर महेश पवार जे डिस्कळचे सरपंच होते ते आमचे यामध्ये पराभूत झाले. पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने मोड मारली. आपण बघितलं की आता गेल्या 15 दिवसापूर्वी अजितदादांचं अचानक अपघात निधन झालं. या निधनानंतर सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती प्रचंड आघात झाला. सर्व दुःखामध्ये होते. त्यातून सावरून सुमित्रा वहिनींना ताकद देण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी सर्वांची चांगल्या पद्धतीने मतदान केले आणि आशीर्वाद दिलेला आहे. त्याबद्दल सर्व मतदार बंधूंचे आभार. धन्यवाद. नुकत्याच झालेल्या औंध जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीमध्ये औंध जिल्हा परिषद नुकत्याच झालेल्या औंध जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीमध्ये औंध जिल्हा परिषद गटातून सोमेश्वर रुपेश फडतरे, सिद्धेश्वर पुरवठी गणातून श्री मनोज देशमुख आणि औंध पंचायत गणातून शुभम शिंदे यांची एक भरघोसमतांनी निवडून आलेली आहे. सर्वप्रथम हा विजय मी अजितदादांना श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो. तसेच आमचे पॅनल प्रमुख माननीय श्री राजेसाहेब प्रभाकर गाडगे साहेब, प्रभाकर देशमुख साहेब, शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच शेखरभाऊ गोरे यांचा ग्रुप, तसेच त्यांचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो. त्यांनी ते खंबीरपणे आमचे पाठीमागे उभे राहिले, त्याच्यामुळं हा विजय आम्हाला मिळवता आला. एक प्रकारे या इलेक्शनकडे बघितलं तर हे इलेक्शन प्रचंड प्रमाणात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं झालं. पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या मंत्र्यांनी हे इलेक्शन प्रतिष्ठेचं केलं आणि प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला. परंतु औंध जिल्हा परिषद गट शेवटपर्यंत स्वाभिमानी राहिला. ही जनता कुणासमोर झुकली नाही आणि त्यांना दाखवून दिलं की धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी आहे आणि जनता जनार्दन हीच लोकशाही म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे. तसेच जे कोणी याच्या अगोदरच्या मी शक्यतो टीका करायचं टाळतो, कोणावर करत नाही, पण गेल्या 11 दिवस जी वेगवेगळ्या प्रकारची टीका होत होती, आमचे काय चुकी आहेत का काय, ते चुके सगळे जनतेला भाजायला दिले. चुकीचं काय सुद्धा राहिलं नाही. आणि त्या निमित्तानं मी तुम्हाला एक शब्द देतो की तुमचा खटाव तालुक्याचा येणारा आमदार हा औंध जिल्हा परिषद गटातून असेल. शिसोडी जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ तेजस्वी विक्रमसिंह कदम यांचा या गटाचा विजय झाला. त्याचबरोबरीनं
चिंचोली पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर प्रगतीताई चंद्रकांत कोकाटे पाटील यासुद्धा या गणातून विजयी झाल्या. त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक असं अभिनंदन करतो. आमचे नेते शिवराजे भोसले, आमदार जयकुमार गोरेगाव, दादा घोरपडे, हरेशदादा कदम, जयकुमारदादा CM पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभूतपूर्व यश आम्हा सर्वांना मिळालं. आमचा एक सहकारी अत्यंत थोडक्या मतामध्ये पराभूत झाला. ते एक शल्य त्याच्यासमोर सगळ्यांच्या आहे, त्याला सुद्धा आम्ही विजयी असं मानतो. आणि आमच्या गटामध्ये हा जो विजय आम्हाला मिळाला भविष्य काळामध्ये या गटामध्ये विकास करण्यासाठी यापुढे आम्हाला प्रेरणा मिळाली ही नक्की. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.